मी आज ॲक्टर आहे. गेली 12 वर्ष मी आता ॲक्टिंग क्षेत्रात काम करतोय. रिस्पेक्टेबल अमाउंट्स कमवतो आहे. मला आता प्रोड्युसर व्हायचं असेल, तर प्रोड्युसर होण्यासाठी काही कोटींमध्ये इन्व्हेस्टमेंट माझ्या हातात असणं आवश्यक आहे. तर आत्ताच्या वयाला आता माझ्याकडे नाही आहेत तेवढे पैसे, तर मी ते कसं जनरेट करू? सगळ्यात पहिलं यातला मी जो दुवा सांगेन की तुमच्या इंडस्ट्रीमध्ये स्पेसिफिकली जे मी बाहेरनं आत्तापर्यंत बघितलेलं आहे, तर इन्कम जास्त आहेत, त्यामुळे खर्चही जास्त आहेत. आता अनफॉर्च्युनेटली धिस इज वेअर दी प्रॉब्लेम स्टार्ट्स. कारण यू आर इन अ शो बिझनेस. सो तुम्हाला तसं स्वतःला पोर्ट्रे करावं लागणार आणि ते करण्यासाठी खूप पैसाही खर्च करावा लागतो. पण मग जर युअर टार्गेट इज टू बी अ प्रोड्युसर, जिथे स्वतःचं कॅपिटल मोठ्या प्रमाणावर लावायला लागतं, तिथे आपल्याला खर्च कंट्रोल केल्याशिवाय गत्यंतर नाही. पहिलं एकीकडे खर्च कंट्रोल करणे आणि दुसरीकडे इन्कम वाढवणे. मला असं वाटतं की 99% लोकं इन्कम वाढवायला प्रयत्नशील असतात. निश्चितच दे विल टेक ऑन मोर प्रोजेक्ट्स, दे विल ट्राय टू सी असे काही प्रोजेक्ट्स की ज्याच्यात जास्त पैसे मिळतील कमी वेळ काम करून. या सगळ्यामध्ये लोकं प्रयत्नशील असतात. प्रॉब्लेम कुठे होतो? एकदा तो पैसा आला की तो टिकत नाही. आले पैसे गेले पैसे, आले पैसे गेले पैसे, असं सातत्याने चालू असतं. तिथे कंट्रोल करणं गरजेचं आहे की पहिले भरपूर काम करा, भरपूर पैसे कमवा, मग त्या पैशातनं खर्च कमी मेंटेन करा. म्हणजे एखादा माणूस समजा आज सिरियलमध्ये काम करतो इन मराठी फिल्म इंडस्ट्री, तिकडून तो बॉलिवूडला गेला तर निश्चितच ही विल गेट पेड मोर. पण ह्याचा अर्थ असा नाही की त्याचा खर्चही वाढला पाहिजे.